नमस्कार, मी प्रगतीज मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत सूप मॅगी। यामध्ये थोडंसं हे सूप बऱ्याच जणांना खूप आवडतं, तर आपण देखील हे आज मॅगी जे बनवणार आहोत त्यामध्ये अशा प्रकारचं सूप देखील बनवणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू। मॅगी बनवण्यासाठी मी इथे मॅगीचं एक पॅकेट घेतलेलं आहे। गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल ॲड करूयात। तेल गरम झाले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केलेत, एक बारीक कट केलेला कांदा ॲड केला आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करते। टोमॅटो देखील व्यवस्थित आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। यामध्ये जर तुमच्याकडे मटार वगैरे अवेलेबल असतील तर तुम्ही ते देखील यामध्ये ॲड करू शकता, त्याने देखील आपली मॅगी मस्त छान तयार होते। आता यामध्ये मी मसाला ॲड करणार आहे। तर जो मॅगीमध्ये आपल्याकडे मसाला येतो पॅकेटमध्ये, तो मसाला मी इथे पूर्ण एक पॅकेट घेणार आहे। आपली मॅगी देखील भरपूर आहे, त्यामुळे पूर्ण एक पॅकेट आपण इथे वापरतो आहे। अगदीच थोडंसं मीठ ॲड करते। मसाला व्यवस्थित परतून झाला आहे, आता त्यामध्ये मी पाणी ॲड करते। आता पाणी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता, कारण बऱ्याच जणांना मॅगीचं सूप खूप आवडतं, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकलं जातं। तर मी देखील यामध्ये थोडंसं जास्त पाणी ॲड करणार आहे। आता ह्या पाण्याला आपल्याला एक उकळी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये मॅगी टाकणार आहोत। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण यामध्ये मॅगी सोडवून घेऊयाची सर्व। गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे। तुम्हाला जर बिना सूपवाली मॅगी हवी असेल तर तुम्ही ती अगोदर थोडीशी बॉईल करून घेतली आणि त्यानंतर जर तिला असं मसाल्यामध्ये परतवून घेतलं तर ती मॅगी देखील खूप छान लागते। परंतु जर तुम्हाला सुपी मॅगी हवी असेल तर तुम्हाला अशाच पद्धतीने करावी लागेल आणि अशी मॅगी खूप छान लागते। बऱ्याच वेळा आपण मॅगी बनवताना ती मॅगी आपण फक्त अशी पाण्यामध्ये उकळवून त्यात मसाला टाकून बस 2 मिनिटामध्ये मॅगी तयार अशी बनवतो, परंतु तुम्ही अशा पद्धतीने देखील मॅगी तयार करून बघा, तुमच्या मुलांना जरूर आवडेल। आपली मॅगी मस्त प्रकारे अशी शिजलेली आहे आणि आपलं हे सूप देखील मस्त असं थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी अशीच प्रकारची आपल्याला ही सूपाची मॅगी तयार करायची आहे। सूप घट्ट झाले, आता आपण गॅस बंद करूया। थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये मी ॲड करते। तर अशी ही आपली मॅगी तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील अशी मस्त अशी मॅगी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।